नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या व्हॉइस ऑफ अंगणवाडी या चॅनलमध्ये मी राजश्री आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. बघा, आज आपण पाहणार आहोत पोषण ट्रॅकर ॲप नीट चालण्यासाठी कोणकोणत्या सेटिंग्स ऑन करायची गरज आहे. जर तुमचा ॲप उघडत नसेल, डाटा लोड होत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मैत्रिणींना पाठवायला विसरू नका. बघा, आपल्याला पोषण ट्रॅकर मध्ये काम करताना खूप साऱ्या अडचणी येत आहे. सर्वप्रथम तर ॲप ओपनच होत नाही. त्यामुळे आपण सर्वप्रथम काय करायचं ते बघणार आहोत. बघा, माझा डेस्कटॉप दिसत असेल तुम्हाला, त्याच्यावर सेटिंग्स ऑप्शन आहे. ते सेटिंग्स उघडायचं आहे. सेटिंग्स उघडल्यानंतर बघा, सेटिंग्स उघडा. सेटिंग्स ऑप्शन कळत आहे. सेटिंग्स कोणत्या उघडायच्या आहे? पोषण ट्रॅकरच्या नाही, तर आपल्या मोबाईलमध्ये जे सेटिंग्स ऑप्शन असतं ते सेटिंग्स ऑप्शन उघडायचं आहे. त्याच्यानंतर बघा, स्क्रोल करायचं आहे, खाली जायचं आणि ॲप्स नावाचं फोल्डर ओपन करायचं. बघा, ॲप्स नावाचं किंवा ॲप्लिकेशन मॅनेजर यावर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आपलं ॲप पोषण ट्रॅकर ॲप ते त्याच्यामध्ये शोधायचंय आणि त्यावर क्लिक करायचंय. बघा, मी शोधत आहे ना, पोषण ट्रॅकर ॲप ओपन केलंय. बघा, त्याच्यावर क्लिक केल्यावर ते ओपन होऊन जातं. ओपन झाल्यावर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या सेटिंग्स दिसत आहे. तर यापूर्वी आपण परमिशन कसे करायच्या, नोटिफिकेशन अलाउ कसे करायचे हे व्हिडिओ आपण मागच्या याच्यामध्ये टाकलेले आहेत. ते तुम्ही बघून घेऊ शकता जर तुम्हाला अडचण येत असेल तर. सर्व परमिशन दिल्या आहेत, बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर बघा, मोबाईल डाटा, बॅटरी आणि स्टोरेज दिसत आहे. तर आपल्याला जायचं आहे बॅटरी या ऑप्शनमध्ये. तर बॅटरी ऑप्शनला क्लिक करा. इथे तुम्हाला 3 सेटिंग दिसत आहे. अनरिस्ट्रिक्टेड, ऑप्टिमाइज आणि रिस्ट्रिक्टेड. बरोबर आहे? तर आपल्याला काय करायचं आहे, इथे मी ऑप्टिमाइज केलेला आहे. तर आपल्याला अनरिस्ट्रिक्टेड करायचं आहे. म्हणजे आपला अनरिस्ट्रिक्टेड ही सेटिंग जर निवडली तर हा बॅकग्राऊंडमध्ये पूर्णपणे चालू राहण्याची परवानगी मिळते. डाटा साइन होतो आणि एरर येत नाही. ॲप नीट चालते. बघा, जर ऑप्टिमाइज केलं तर हा ॲप फक्त काही बॅटरी पुरताच मर्यादित असतो. तुमची बॅटरी जर तिथे 15% किंवा 20% यूज करायची असेल त्यासाठीच ते ऑप्टिमाइज करतं. अनरिस्ट्रिक्टेड म्हणजे की हा ऑप्शन म्हणजे ह्या ॲपसाठी जवळ-जवळ बंदच करणे. म्हणजे याच्या नोटिफिकेशन उशिरा येतात, लॉग इन होत नाही, डाटा लोड होत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 1 नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे. बघा, मी पोषण ट्रॅकर ॲप ओपन करून दाखवते तुम्हाला. मी सेटिंग्स ऑन केल्या आहे. 1 नंबरची सेटिंग सगळ्यांनी ऑन करायची आहे. बघा, माझं पोषण ट्रॅकर ओपन झालं आहे. पोषण ट्रॅकर ओपन करायचं. वारंवार आपल्याला जे काही अपडेट्स येतात प्ले स्टोअरवर जाऊन आपण सर्व अपडेट करायच्या आहेत. बघा, सेटिंग्स मध्ये जा, ॲप्स मध्ये जा, पोषण ट्रॅकर मध्ये जा, बॅटरी मध्ये जा आणि अनरिस्ट्रिक्टेड हे स्टेप बाय स्टेप करून घ्या. म्हणजे तुमचे ॲप चालवण्यासाठी कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर नवनवीन व्हिडिओज येण्यासाठी आणि तुम्हाला बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.